हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रांजली स्नेहा सुनील. बिग बॉस मराठी सीझन 6 तुम्ही सगळेच जण एन्जॉय करतच असाल. तर त्याचबरोबर बिग बॉस मराठीच्या घरात 5व्या दिवशी काय काय घडामोडी घडल्यात हे तुम्ही नोटीस केलंय का? चला तर आपण त्या 5 मिनिटात जाणून घेऊयात. पहिलंच झालं ते म्हणजेच लांडगा आला रे आला हा टास्क चालू होता, तोही कॅप्टन्सीसाठी. तर हा टास्कमध्ये अनेक घडामोडी घडल्या, ते म्हणजेच अनेक स्पर्धकांचे वाद झाले, काही काही स्पर्धकांच्या करिअरवर गोष्टी गेल्या, काही काही स्पर्धकांना ते हर्ट झालं, तर काही काहींना आपला गेम कळाला. काहींनी नातं जपण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी नात्यांच्या पलीकडे, भावनांच्या पलीकडे जाऊन हा गेम खेळला. या सगळ्या गेम मधूनच प्राजक्ता शुक्रे ही या बिग बॉस मराठी सीझन 6 ची पहिली कॅप्टन ठरली. लांडगा आला रे आला या कॅप्टन्सीच्या टास्कमुळे गुप्तहेर, रणनीती, डावपेच हे तिन्ही खेळ कलाकारांचे आपल्याला दिसून आलेत. त्यामधूनच बिग बॉसचा हा खेळ अजून रंजक होणार यात काही शंकाच नाहीये. या खेळातच सगळ्यांचे वाद आपल्याला दिसून आले. त्यामध्येच अजून एक वाद दिसून आला, तो म्हणजेच करण सोनावणे आणि रुचिका जामकर या दोघांमध्ये. या दोघांमध्येच पहिल्या दिवसापासून आपण वाद, मतभेद पाहत आलोय. त्या दोघांमध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळाला आणि या वादामुळे दोघांचाही आवाज एकदम टोकाला गेला. हा वाद थांबवण्याचा सदस्यांनी जर प्रयत्न केला, तर त्या वादामुळेच पाहायला मिळतंय की घरात 2 गट झालेले आपल्याला दिसून येत आहेत. या गेम मध्ये अजून एक वाद दिसून आला, तो म्हणजेच भाषेचा. भाषावाद हा सगळीकडे होतच असतो. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्येच बिग बॉस मराठी आहे, त्यामुळे मराठी बोलणं हे अनिवार्य आहे. त्यातच दिव्या शिंदे हिने इंग्रजी भाषेचा वापर केला. त्यावर अनुश्री मानेचं म्हणणं होतं की आधी मराठी बोलायला शिक, मराठी शो आहे. तर हा वाद फक्त भाषेपुरताच मर्यादित न राहता ओळख, संस्कृती आणि भावना याच्याही पलीकडे जाऊन पोचला होता. यानंतर आपण पाहतोय की घरातली पहिली कॅप्टन ही आहे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रे हिने कॅप्टन झालं पहिलं काम काय केलं, ते म्हणजेच शिस्त लावायचं. सगळ्या सदस्यांना सगळी कामं तिने वाटून दिली आणि शिस्तीत काम करायचं अशी सक्त ताकीद दिली. त्याचबरोबर या सर्व गोष्टींमध्ये अजून एक मुद्दा हायलाइट झाला, तो म्हणजेच पॉवर की नेमकी कोणी चोरली होती. पॉवर या मुद्द्यामुळे घरातले काही सदस्य हे जेवत नव्हते, त्यांनी उपोषण धरलं होतं. सगळ्यांशी एका रूम मध्ये बोलणंही झालं. शेवटी पॉवर कोणी घेतलेली हे सांगितलंच नाही. या सर्वांमध्ये दिसून येतंय की चेहऱ्यावरचं हसू आणि मनातली रणनीती, त्यामध्येच मैत्री आणि मैत्रीच्या अलीकडचं किंवा मैत्रीच्या पलीकडचं नातं तेही स्वतःशी असलेलं. तर या सगळ्यांमध्ये पॉवर कोणी घेतलेली हे अजूनही कळलं नाहीये. यानंतरचा एपिसोड आपल्याला दिसणार आहे, तो म्हणजेच वीकेंडचा वार आणि भाऊच्या धक्क्यावरचा जबरदस्त धक्का. तर तुम्हाला काय वाटतंय, या भाऊच्या धक्क्यावर कोणाच्या पाठीवर थाप पडणार आणि कोणाला लागणार आहे हा धक्का? तर पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन 6 दररोज रात्री 8 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर आणि जिओ हॉटस्टारवर. त्याचबरोबर बिग बॉस मराठी सीझन 6 चे सर्व एपिसोड हे 5 मिनिटात जाणून घ्यायचे असतील तर मराठी फ्लॅशला फॉलो करायला विसरू नका.